हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. लास्ट आपण जे दोन व्हिडिओ बघितले त्यामध्ये आपण बायोलॉजीची डेफिनेशन, डिफरंट ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, लाईफ म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ हेही बघितलं. त्याच्यानंतर नक्की लिव्हिंग म्हणजे कोण किंवा नक्की लाईफ म्हणजे काय याची डेफिनेशन पण केली. हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट होता. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते म्हणजे डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. आपला आजचा पॉइंट आहे तो म्हणजे डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हणजेच सोप्या मराठी भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलो तर जैव विविधता. म्हणजे सजीवांमध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळेपण आपल्याला बघायला मिळतं याचा स्टडी म्हणजेच डायव्हर्सिटी. ही जे डायव्हर्सिटी आहे त्यामध्ये आपला पहिलाच पॉईंट आहे तो म्हणजे सिस्टमॅटिक्स. हे जे सिस्टमॅटिक्स ही जी टर्म आहे ती एक सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे कार्ल लिनियस. या सायंटिस्टनं काढलेली ही टर्म आहे ज्याला आपण म्हणणार आहे सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय आहे तर इट इज द स्टडी ऑफ सिमिलॅरिटीज, then differences, then evolutionary relationship and diversity among organisms किंवा among different organisms. म्हणजे बघा, जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आपण बघतो त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज, त्यांच्यामध्ये असणारे डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये असणारी इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि त्यांच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी विविधता, याचा सगळ्याचा कॉमनली स्टडी म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे सिस्टमॅटिक्स. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे आपल्याला ती म्हणजे टॅक्सॉनॉमी. काय आहे ही टॅक्सॉनॉमी तर टॅक्सॉनॉमी हे दोन शब्दापासून बनलेला आहे. ते म्हणजे टॅक्सस, ते म्हणजे सिस्टमॅटिक आणि नॉमस म्हणजे लॉ किंवा टॅक्सस म्हणजे आपण म्हणूया अरेंजमेंट. बघा, लॉफुल अरेंजमेंट म्हणजेच टॅक्सॉनॉमी ही जी टर्म आहे ती टर्म वॉज कॉइन्ड बाय a scientist A.P.D. कॅन्डोली. या सायंटिस्टने ही टर्म पहिल्यांदा शोधून काढली टॅक्सॉनॉमी. दे व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज फादर ऑफ इंडियन टॅक्सॉनॉमी. और आधी बघूया फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. असा क्वेश्चन येतो, हु इज द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. तर obviously the name comes Carl Linnaeus. He is the father of taxonomy. Then one more, that is father of Indian taxonomy. The name comes P. Santapau. He is the father of Indian taxonomy. टॅक्सॉनॉमी काय आहे तर
It is the process of collection, त्यानंतर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर डिस्क्रिप्शन, त्यानंतर नॉमेनक्लेचर, and classification of an organism. म्हणजे बघा, एखादा ऑर्गॅनिझम असेल, त्याला कलेक्ट करायचा, त्याला आयडेंटिफाय करायचा, त्याला डिस्क्राईब करायचं, त्याला एक सायंटिफिक नेम द्यायचं. एवढं सगळं झाल्यानंतर त्याला सिस्टमॅटिकली क्लासिफाय करायचं. ही सगळी जी प्रोसेस आहे, या प्रोसेसलाच आपण म्हणतो टॅक्सॉनॉमी. यालाच आपण म्हणणार आहे टॅक्सॉनॉमी. म्हणजे समजा ॲनिमल एखादा सापडला आपल्याला, तर तो नक्की कोण आहे, त्याच्याकडे काय काय फीचर्स आहेत, त्याचं नाव काय आहे, आणि फायनली त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो. म्हणजे किंगडम ॲनिमालिया, त्याच्यानंतर वेगवेगळे फायलम, ऑर्डर, जीनस, स्पेसिस, या सगळ्यालाच आपण म्हणणार आहे टॅक्सॉनॉमी. दे मग आता आत्तापर्यंत आपल्याला काय काय क्लिअर झालं बघा. तर पहिल्यांदा डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्स म्हणजेच ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये असणारी इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि डायव्हर्सिटी याचा स्टडी. त्याच्यानंतर मग आपण बघितलं ते म्हणजे टॅक्सॉनॉमी म्हणजे काय. टॅक्सॉनॉमी म्हणजेच लॉफुल अरेंजमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, ज्याला आपण म्हणणार आहे फंडामेंटल्स ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीचे काय फंडामेंटल्स आहेत. टॅक्सॉनॉमीच्या फंडामेंटल्समध्ये ऑब्वियसली बघा, पहिल्यांदा येतं ते म्हणजे कलेक्शन. एखादं सॅम्पल कलेक्ट करायचं. त्याच्यानंतर दुसरं येतं कलेक्ट केलेलं सॅम्पल आयडेंटिफाय करायचं, नक्की काय आहे, प्लांट आहे, ॲनिमल आहे. आयडेंटिफाय केलेलं सॅम्पल डिस्क्राईब करायचं. त्याच्याकडे काय काय फीचर बघायला मिळतात. डिस्क्राईब केलेल्या सॅम्पलला एक सिस्टमॅटिक सायंटिफिक नाव द्यायचं, ज्याला आपण म्हणणार आहे नॉमेनक्लेचर. आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली त्याला करायचा क्लासिफाय म्हणजे क्लासिफिकेशन. हे टॅक्सॉनॉमीचे फंडामेंटल्स आहे. म्हणजे आपण टॅक्सॉनॉमी ज्यावेळी ही प्रोसेस करत असतो त्यावेळी या 5 फंडामेंटल गोष्टी 1 बाय 1 कराव्या लागतात. एकदा नीटला यांची अरेंजमेंट आलेली होती, म्हणजे हे मागं पुढं केलेलं असतं. फक्त आपल्याला बघायचं आहे की आधी काय आहे, कलेक्शन, त्यानंतर मग आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. फक्त ती ऑर्डर लावा असा प्रश्न येऊन गेला याआधी. ऑर्डर फक्त व्यवस्थित पाठ पाहिजे. थोडं यामध्ये वर खाली होतं की बाबा कलेक्ट केल्यानंतर डिस्क्राईब करायचा का मग आयडेंटिफाय करायचा. तर आधी कलेक्ट करायचा, आयडेंटिफाय करायचा, डिस्क्राईब करायचा, मग नाव द्यायचं आणि फायनली क्लासिफाय करायचं. टॅक्सॉनॉमीचे बरेच टाइप्स आहेत, थोडे आपण डिस्कस करूया. टाइप्स ऑफ टॅक्सॉनॉमी. ओके, तिथली पहिली टॅक्सॉनॉमी आहे ज्याला म्हटलं जातं अल्फा टॅक्सॉनॉमी. त्यालाच दुसरा वर्ड आहे क्लासिकल टॅक्सॉनॉमी. बघा, या टॅक्सॉनॉमीमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमच्या एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, त्या ऑर्गॅनिझमचं ओरिजिन आणि
त्या ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशनरी हिस्ट्री याबद्दल स्टडी केला जातो. अशा टॅक्सॉनॉमीला आपण म्हणणार अल्फा टॅक्सॉनॉमी. त्यानंतर टॅक्सॉनॉमीचा दुसरा प्रकार येतो, त्याला म्हटलं जातं बीटा टॅक्सॉनॉमी. या बीटा टॅक्सॉनॉमीलाच म्हणतात एक्सप्लोरेटिव्ह टॅक्सॉनॉमी. आता एक्सप्लोरेटिव्ह टॅक्सॉनॉमीमध्ये काय येतं, हे जे आपण एक्सटर्नल फीचर बघितले म्हणजे मॉर्फोलॉजी, ओरिजिन, इव्होल्युशन, त्या एक्सटर्नल फीचर बरोबर काही इंटरनल फीचरचा पण स्टडी केला जातो. म्हणजे इंटरनलमध्ये बघा एम्ब्रियो कसा असेल म्हणजे एम्ब्रियोलॉजिकल स्टडी असतो, सायटॉलॉजिकल स्टडी असतो, बरोबर, किंवा ॲनाटॉमिकल स्टडीसुद्धा केला जातो. अशा टॅक्सॉनॉमीला आपण म्हणणार बीटा टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीमध्ये तिसरा एक प्रकार येतो, त्याला म्हणतात ओमेगा टॅक्सॉनॉमी. ही जी ओमेगा टॅक्सॉनॉमी आहे तिलाच म्हटलं जातं एनसायक्लोपेडिक टॅक्सॉनॉमी. ऑब्वियसली एनसायक्लोपीडिया हा शब्द आला. एनसायक्लोपीडिक टॅक्सॉनॉमीमध्ये ऑल अवेलेबल डाटा, मग तो इंटरनल डाटा असू द्या, एक्सटर्नल डाटा असू द्या, आणखीन काय डाटा असू द्या, सगळ्या अवेलेबल डाटाचा विचार केला जातो एखादा टॅक्सॉनॉमिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना. अशा टॅक्सॉनॉमीला आपण म्हणणार ओमेगा टॅक्सॉनॉमी. त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमीमध्ये आणखीन एक दोन प्रकार येतात, ज्यामध्ये येतो सायटोटॅक्सॉनॉमी. सायटोटॅक्सॉनॉमी सायटोटॅक्सॉनॉमीमध्ये सायटॉलॉजिकल फीचर्सचा विचार केला जातो. त्याच्यानंतर मी इथं मेन्शन करतो टॅक्सॉनॉमीमध्ये आणखीन एक प्रकार येतो, त्याला म्हटलं जातं कीमोटॅक्सॉनॉमी. या कीमोटॅक्सॉनॉमीमध्ये केमिकल फीचर्स विचारात घेतल्या जातात. केमिकल फीचर्स म्हणजे सेल वॉल कशाची बनलेली आहे, सेल मेम्ब्रेन कशाचं बनलेलं आहे, याचा विचार केला जातो, त्याला कीमोटॅक्सॉनॉमी म्हणणार. आणि टॅक्सॉनॉमीमध्ये आणखीन एक प्रकार येतो, तो म्हणजे कॅरिओटॅक्सॉनॉमी. कॅरिओटॅक्सॉनॉमी म्हणजे काय, तर कॅरिओटॅक्सॉनॉमीमध्ये स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस अँड जीन किंवा क्रोमोझोम म्हणूया, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस अँड क्रोमोझोम. आपण बघणार आहे 12th मध्ये क्रोमोझोम स्टेनिंग केल्यानंतर लाईट बँड, डार्क बँड येतात, त्याच्यावरून क्रोमोझोमचं सुद्धा क्लासिफिकेशन होतं. त्याच्यावरून हे टॅक्सॉनॉमीचे 6 प्रकार पडतात. आपण आजच्या लेक्चरमध्ये बघा पहिल्यांदा बघितलं डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. सोप्या भाषेमध्ये डायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता. डायव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा येते सिस्टमॅटिक्स, जी टर्म कार्ल लिनियस या सायंटिस्टनं पहिल्यांदा यूज केली. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय आहे, तर ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी, ऑर्गॅनिझममध्ये असणारे डिफरन्सेस, ऑर्गॅनिझमची इव्होल्युशनरी हिस्ट्री आणि ऑर्गॅनिझमची मध्ये असणारी डायव्हर्सिटी, या सगळ्याचा कॉमन स्टडी म्हणजे सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिकलाच सिनोनॉमस वर्ड येतो, दॅट इज टॅक्सॉनॉमी. म्हणजे सिस्टमॅटिक्स म्हणजेच टॅक्सॉनॉमी, टॅक्सॉनॉमी म्हणजे सिस्टमॅटिक्स. टॅक्सॉनॉमी ही टर्म काय सांगते, तर लॉफुल अरेंजमेंट. हे जे टॅक्सॉनॉमी आहे ही टर्म पहिल्यांदा A.P.D. कॅन्डोली या सायंटिस्टनं शोधून काढली. फादर ऑफ टॅक्सॉनॉमी इज दी कार्ल लिनियस, फादर ऑफ इंडियन टॅक्सॉनॉमी इज दी P. संतपाऊ. देन टॅक्सॉनॉमी काय आहे, तर इट इज दी प्रोसेस ऑफ कलेक्शन, त्यानंतर आयडेंटिफिकेशन, देन डिस्क्रिप्शन, देन नॉमेनक्लेचर आणि मग क्लासिफिकेशन, राईट. देन टॅक्सॉनॉमीमध्ये फंडामेंटल्स जे येतात तेच त्याच्या डेफिनेशनमध्ये आहेत, कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. टॅक्सॉनॉमीचे व्हेरियस टाईप्स आहेत, दॅट इज अल्फा टॅक्सॉनॉमी, ज्याला क्लासिकल टॅक्सॉनॉमी म्हणतात. यामध्ये एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, ओरिजिन
आणि इव्होल्युशनरी हिस्ट्री किंवा इव्होल्युशन याचा विचार केला जातो एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बाबतीत. बीटा टेक्सॉनॉमीमध्ये हे जे एक्सटर्नल फीचर आहे त्याच्याबरोबर इंटरनल फीचरचा थोडा विचार होतो. सायटॉलॉजिकल फीचर असतील, त्याच्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल फीचर असतील किंवा ॲनाटॉमिकल फीचर असतील. त्याच्यानंतर ओमेगा टेक्सॉनॉमी जो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत अवेलेबल डाटा आहे तो सगळ्या डाटाचा उपयोग केला जातो, म्हणून ऑल अवेलेबल डाटा, म्हणून तरी याला म्हणतात एनसायक्लोपेडिक टेक्सॉनॉमी. आणि फायनली येते सायटोटेक्सॉनॉमी, दॅट इज सायटॉलॉजिकल फीचरचा विचार, फक्त सायटॉलॉजिकल फीचरचा विचार. इथं सायटॉलॉजिकल बरोबर बाकीचे पण फीचर्स विचारात घेतले जातात. किमोटेक्सॉनॉमी ऑब्वियसली फक्त केमिकल फीचरचा विचार, आणि कॅरिओटेक्सॉनॉमी मीन्स न्यूक्लियस आणि क्रोमोझोम याच्याबद्दल स्टडी केला जातो. दिस इज अबाउट डायव्हर्सिटी, सिस्टमॅटिक्स, टेक्सॉनॉमी, फंडामेंटल्स ऑफ टेक्सॉनॉमी आणि टाइप्स ऑफ टेक्सॉनॉमी.